दोडामार्ग मोर्ले येथील रहिवासी नामदेव सुतार हे रात्रीच्या 8 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे अंगणात उभे होते. मात्र त्यांना आपल्या 2 फुटावरती टस्कर हत्ती उभा असल्याची साधी कल्पना सुद्धा नव्हती. त्यांच्या घराशेजारील काहींना झाडाच्या फांद्या, काहीतरी झाडांची मोडतोड व पडझड होत असल्याचे आवाज आल्याने सावधगिरी म्हणून बाहेर काही शून्य नागरिक आवाजाच्या दिशेने पाहू लागले आणि बॅटरीचा झोत आजूबाजूला मारतात तर टस्कर हत्ती नामदेव यांच्या अंगणात असल्याचं समजलं. त्या नागरिकांनी "नामदेव, घरात जा, तुझ्याजवळ टस्कर आला आहे, पहिला घरात जा" अशा आरोळ्या दिल्या. लगेच घराचे दरवाजे बंद झाले म्हणून मोठा अनर्थ टळला. सर्व नागरिकांनी "गणपती बाप्पा, पावरे बाबा, अरे इथून जा, आमच्यावरती कृपादृष्टी ठेव" असं विनम्रपणे सांगतात हत्तीला हुसकावल्यानंतर हत्ती पुन्हा अरण्यात गेला. हत्तीने मात्र केळी व बागेचं नुकसान केले. गेली 22 वर्ष तिलारी खोऱ्यातील हत्ती हुसकावण्यासाठी वन विभागाला यश आलेलं नाही, ना राजकीय मंडळींना देखील यश आलंय. मात्र केवळ करोडो रुपये हत्ती हटाव मोहिमेवरती खर्ची पडले. आजही ग्रामस्थ हत्तीच्या भीतीखाली वावरत आहेत. यावर राजकीय मंडळी केवळ आश्वासनं देण्यापलीकडे काहीच करत नाहीये. 8च्या दरम्यान काल मी घरी होतो आणि घरातून बाहेर होतो त्याला वर उभे झाली काय तर हत्ती आला. त्या बघतो तर खळ्यात येऊन त्याला हत्ती खळ्यात आहे आणि मी पायरीवर आमच्या आहे आणि एवढा तो भयानक काय बोलून फायला ना. आणि मी कसा आतमध्ये शिरलो आणि त्याच्यानंतर मग तो हत्ती पळून गेला तिकडे वळला आणि खाली गेलाय. जाता जाता 2 माड पण उडवलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर हे आपले गोपाळ गवत आणि हे पोलीस पाटील आमचे तुकाराम शिरमोरे यांनी हाक मारले, "अरे आतमध्ये घरात चल, घरात चल, घरात." त्याच्यानंतर मी वळलं आणि आतमध्ये गेलो. तो नंतर वळून तो खाली गेला. नाही तर प्रसंगच आहे. 1-2 हातीचं अंतर होता आतमध्ये खळ्यात अंगणात आमच्या त्याची सोण होती आणि मी पायरीवर 4 फुटाचं अंतर फक्त एवढंच. बाकी काय सांगायचं म्हणजे घाबरूनच गेलो होतो.